उत्तम भाऊ नमस्कार. जय महाराष्ट्र. आज तुमचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला हिंदवी बाणा परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. उत्तम चव्हाण हे चळवळीतला संघर्षातून निर्माण झालेला एक कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात भारतीय जनता पार्टीपासून सुरुवात केली होती, एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला कशा पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली आणि तुम्ही एक कसे तयार झाला? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि आमचा काही फारसा संबंध नव्हता. बंजारा क्रांती दल या सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना खासदार हरिभाऊ राठोड असतील, आमचे नेते देवीदास भाऊ राठोड असतील, या दोघांनी एकीकडे आंबेडकरी चळवळीतल्या ज्या काही रिपब्लिकन संघटना चालायच्या त्याच पद्धतीने बंजारा क्रांती दल ही त्या काळामध्ये एक महाराष्ट्रामध्ये वेग धरून लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये अन्याय अत्याचारावर लढा देत होती. आणि त्या ठिकाणी बंजारा क्रांती दलाचे नेते हरिभाऊ राठोड, देवीदास भाऊ राठोड आणि भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची एक वेगळीच आगळीक होती. जेव्हा जेव्हा संघटनेसाठी किंवा जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार व्हायचे, आमचे मोर्चे व्हायचे, त्यांना गोपीनाथरावजी मुंडे साहेब नेहमी त्या मोर्चाला येऊन या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या लोकांच्या प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे. म्हणून कालांतराने आम्ही त्या संघटनेमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची आम्हाला कुठेतरी संधी मिळाली. पहिल्यांदा मी युवा मोर्चाचं या ठिकाणी काम करत गेलोय, भारतीय जनता युवा मोर्चाचं. आणि त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला या ठिकाणी एक संधी भेटत गेली आणि त्या संधीचा फायदा घेत आम्ही लोकांचे प्रश्न मांडण्यामध्ये शेतकऱ्याचे असो, शेतकरी मजुराचे असो आणि विद्यार्थ्यांचे असो, ते सगळ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही नेहमी म्हणजे कुठंच खंड न होता सातत्यानं प्रश्न मांडत गेलो, लढत गेलो. आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा आम्हाला आनंद वेगळाच भेटायचा. त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे आम्हाला एक आमचा घरचा पक्ष, एक चांगला पक्ष, एक देशासाठी काम करणारा पक्ष असं वाटायचं. आता तुम्ही ठाकरेच्या शिवसेनेमध्ये आहात, परंतु या अगोदर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे. यावेळीची भारतीय जनता पार्टी आणि आताची भारतीय जनता पार्टी यामध्ये कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? तर खरं तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बहुजनाचा पक्ष गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील किंवा महाजन साहेब असतील, यांनी भारतीय जनता जे महानगरातली ज्या मेट्रो सिटी मधला पक्ष होता, जे म्हणत गेले की बाबा या ठिकाणी ब्राह्मणांचा आणि यांचा पक्ष जो आहे तो पक्ष शहरापुरता होता, पण नंतरच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी हा पक्ष सरसावून आणला. आणि आम्हालाही वाटायचं की गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखा एक तगडा नेता, एक बहुजनाचा नेता, एक संघर्ष वीर असा नेता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला इथं पक्षामध्ये काम करत असताना त्यांचा आदर्श आम्हाला नेहमी वाटायचं. आणि तिथं वेगळं जेव्हा ते भारतीय जनता पार्टी होती तेव्हा म्हणायचे की बाबा या ठिकाणी भारत पहिलं, त्यांचा मुद्दाच देश पहिला, नंतर पक्ष आणि तिसऱ्यांदा कुठंतरी आपलं स्वतःचं, म्हणजे आपण असं. पण आता ते पार्टी विथ डिफरन्स जे आहे ते सगळं बदलून गेलंय. आता संहित, नंतर पक्ष आणि नंतर देश. आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब दिवंगत झाल्याच्या नंतर तर खरं तर या ठिकाणी पूर्वीची भारतीय जनता पार्टी आज राहिलेली नाही असं मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तुम्ही एक ऊसतोड मंजुराचा मुलगा पंचायत समिती सदस्य होईल असं तुम्हाला वाटलं होतं? कदाचित हा विषय राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कदाचित असं वाटतच नाही की मी या तिथपर्यंत पंचायत समितीचा सदस्य असेल किंवा त्याच्या पुढचे स्टेप असतील. निरंतर त्याच्या डोक्यामध्ये असते की त्याच हेतूने तो कार्यकर्ता काम करत जातो. पण या ठिकाणी ऊसतोड कामगाराचा मुलगा तुम्ही प्रश्न विचारलात. खरंच या ठिकाणी मन्याड खोऱ्यामध्ये या ठिकाणी खूप मोठा राजकीय वारसा या ठिकाणी आहे, मोठे मोठे घराणे या ठिकाणी आहेत. पण माझ्यासारखा कार्यकर्ता निरंतर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना युवा मोर्चाचं मी दोनदा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष होतो. बाबुराव कागडे तालुका अध्यक्ष असताना मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस होतो. आणि मी एकदा भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर यांचे जे पीए आहेत डफडे, त्यांच्या विरोधात फुलवळ गणातून ओपन मधून एकदा निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस मी 400 मतांनी पराभूत झालो होतो. आणि त्याच्यानंतर
सुद्धा मी काम करत गेलो या ठिकाणी. आणि तदनंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं दुसऱ्या 5 वर्षामध्ये माझं तिकीट कापलं आणि मला कुठंतरी त्या राष्ट्रीय समाज पक्षाचं ऐनवेळी बेफाम जोडून निवडणूक लढवावी लागली. हेतू माझा तर सुरुवातीपासून होता की मला पुढे कुठेतरी जायचं आहे समाजाच्या हितासाठी, कार्यासाठी. पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं मला दुसऱ्यांदा संधी द्यायची होती ती दिली नाही. त्याची खंत माझ्या मनात मध्ये कायम राहणार आहे. तुम्हाला जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि पंचायत समिती सदस्य केलं. या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये तुमच्या माध्यमातून तुमच्या गणातला विकास झाला असं तुम्हाला वाटते? तुम्हाला जर खरी गोष्ट सांगायची असेल तर मी फुलवळ या पंचायत समिती गटामधून आणि पंचायत समिती फुलवळ गणातून येतोय. त्या ठिकाणी वाडी तांड्याची भरपूर अशी संख्या आहे. 17-18 तांड्या आहेत, 10-12 वाड्या आहेत, 9 ग्रामपंचायत, मोठे गाव आहेत. पण गेल्या अनेक 30 वर्षापासून विकासाचा जे अनुशेष आहे त्या ठिकाणी कोणी भरूनच काढला नाही. जे कोणी जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समितीचे सदस्य झाले किंवा येवन आमदार खासदारांनी या भागाकडे कधीही ढुंकून पाहिलेलं नाही. पण मी पंचायत समितीचा सदस्य जेव्हा झालो, पण लोकांच्या अपेक्षा एवढ्या होत्या की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 5,000 मतदान घेऊन मी निवडून आलो आणि माझ्या विरोधात असलेल्या उमेदवाराला केवळ 2200 मतदान भेटली. निश्चितच त्या ठिकाणी अपेक्षा त्या मतदाराच्या आणि लोकांच्या वाढलेल्या होत्या. पण या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आल्याच्या नंतर पंचायत समितीच्या सदस्याला 1 रुपयाचाही फंड नव्हता, कवडीचाही फंड नव्हता. पण आता लोकांच्या तर अपेक्षा मग सोडवायच्या कशा? तर या ठिकाणी आम्ही, माझे सहकारी मित्र शिवा नरंगले असतील, मी असू, सत्यनारायण मानसपुरे असो, आमचे पश्चिम महाराष्ट्रातले दत्ता भाऊ शिंदे असतील, गजानन जाधव असतील, ह्या सगळ्या तरुणांनी, मराठवाड्यातल्या तरुणांनी एकत्र येऊन या ठिकाणी पंचायत समितीच्या सदस्यांनी एक संघटन मजबूत केलं आणि आम्ही लढा दिलो. मुंबईला लढा दिलो अधिवेशनात, नागपूरला अधिवेशनात लढा दिलो आणि जो काही आम्हाला केंद्रातून पैसा यायचा अगोदर ते 50% ग्रामपंचायतीला जायचं, 25% जिल्हा परिषद सदस्याला, 25% पंचायत समिती सदस्याला यायचं. पण ते सगळं डायरेक्ट ग्रामपंचायतीला जाऊ. याच्यावर संघटन उभा करून आम्ही लढा आमचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर आम्हाला कुठेतरी 10% निधी आला. त्याच्यामधून शेवटी 1 वर्ष असताना आम्हाला विकास काम करण्याची त्या ठिकाणी संधी भेटली. मी त्या संधीची वाट न पाहता या ठिकाणी माजी मंत्री माधवराव जानकर साहेब असतील, मी राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडून आलो आणि त्या ठिकाणी काम करत असताना जानकर साहेबांनी मला 62 लाखाचा निधी या ठिकाणी या मतदारसंघासाठी दिला. मी त्याचा पुरेपूर चांगला विनियोग करून या ठिकाणी फुलवळा असेल, सोमसवाडी असेल, पानशेवडी असेल, माझा संगमवाडी असेल, त्याच्यानंतर शेकापूर असेल, सोनमाळ तांडा असेल, उमरज असेल, या ठिकाणी शिशी रस्त्याचे काम आपण त्या ठिकाणी केले. या ठिकाणी तेव्हाचे मंत्री, पालकमंत्री रामदासभाई कदम होते. सेना आणि भाजपचं या ठिकाणी सरकार होतं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी 1 कोटीच्या जवळपास डांबरीकरणाचे काम आणि छोट्या गावांना जोडण्याचं काम त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून झालं. नंतर वित्त आयोगाच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेचा पैसा आणला, या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम केलं. माझ्या पंचायत समितीचा पैसा आणला, ते बी काम केलं. अनेक विधान परिषदेच्या किंवा अनेक आमदार खासदाराकडे मागणी केली, पण इथल्या स्थानिकच्या आमदार खासदारांनी मला 1 रुपयाही आमच्या गावच्या विकासासाठी कधी दिला नाही. मला एवढा आनंद आहे की ज्या 25-30 वर्षामध्ये ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी किंवा पंचायत समिती सदस्यांनी काम केलं नाही तेवढं काम करण्याचं मी प्रामाणिकपणे केलंय. आजही जे कोणी आमदार खासदार असतील त्याच्यापेक्षा जास्त माझ्या पद्धतीनं निधी देण्याचं काम या ठिकाणी झालंय. 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये उत्तम चव्हाण यांची राजकीय भूमिका दिवसेंदिवस बदलत गेलेली दिसली. निश्चितच ती परिस्थिती होती. भारतीय जनता पार्टी सोडावं असं मला कधीही वाटलं नाही. म्हणजे तुम्ही जसा प्रश्न, तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही पंचायत समिती सदस्य व्हाल म्हणून, त्याच पद्धतीचा प्रश्न, या प्रश्नावर मला असं सांगावं वाटतं की भारतीय जनता पार्टी आम्ही कधी सोडू नये
आणि या देशावर भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची सत्ता या महाराष्ट्रावर राहायला पाहिजे या मताचे आम्ही माणसं होतो. पण परिस्थिती बदलत गेली. आम्ही या ठिकाणी काम केलं. तुम्ही तेव्हा विचारला त्या मुद्द्यामध्ये मी सांगितलं की मी 400 मतांना माझी पत्नी पडल्याच्या नंतर बी दुसऱ्यांदा मला इथं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं माझी उमेदवारी नाकारली. आणि ज्या वेळेस मी निवडून येणार होतो त्यावेळेसच मला उमेदवारी दिली नाही. ना इलाजानं मला राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जावं लागलं. त्या ठिकाणची उमेदवारी घ्यावी लागली. आणि तेवढ्यावरच नाही तर त्या ठिकाणी आम्ही 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषदेचा गट लोगंदे साहेबाला या ठिकाणी आम्ही निवडून आणलो. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आपण या ठिकाणी निवडून येऊ शकतो. पण नेतृत्वाला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला वाटलं नाही. म्हणून आम्हाला नाईलाजानं राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जावं लागलं. आणि योगायोगाने राष्ट्रीय समाज पक्ष सुद्धा या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या अलायन्स मध्ये होता. त्याच्यामुळे आम्ही आनंदितच होतो. आम्ही हाताने गेलो, आम्हाला काढल्या गेलं त्या भारतीय जनता पार्टीतून. रासपामध्ये ज्यावेळेस तुम्ही पंचायत समिती सदस्य म्हणून होतात त्यावेळेस नवीनच या मतदारसंघामध्ये एकनाथ पवार हे उमेदवार म्हणून वावरत होते. त्यावेळेस तुम्ही काही दिवस एकनाथ पवार यांच्या सोबत मन्याड फाउंडेशनच्या माध्यमातून सोबत काम केलं. विषय तर हा फार जुना आहे. आता तुम्ही ज्या नेत्याचं नाव घेतलं एकनाथदादा पवार यांचं, एकनाथदादा पवार यांना आम्हाला 2014 मध्ये जाणायचं होतं. आम्ही माधव मुसळे असो, आम्ही असो, आमच्या सोबतचे काही कार्यकर्ते असो, आम्ही त्या काळी त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये भोसरीला जाऊन एकनाथदादा पवार यांची भेट घेतली होती. पण योगायोगाने या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा योगाने म्हणण्यापेक्षा या ठिकाणी खूप मोठी गारपीट झाली, शेतकऱ्याची हानी झाली. आणि त्यावेळेस त्यांचा एक दौरा लागला होता या ठिकाणी गारपीटग्रस्त भागामध्ये. आणि त्या ठिकाणी येत असताना गोपीनाथरावजी मुंडे साहेब आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेबांच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं. आणि ते मुक्तेश्वर भाऊला आमच्या पक्षात द्या म्हणून अशी मागणी घातली. आणि त्यावेळी 2014 मध्ये मुक्तेश्वर भाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्यामुळं निश्चितच त्यांचं नाव मागे पडलं पवारांचं. आणि तेव्हापासून आम्ही मुक्तेश्वर भाऊ धोंडगे म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचं काम करत गेलो. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या शिवसेनेचं काम या ठिकाणी आमदार म्हणून काम करत गेले प्रताप पाटील चिखलीकर साहेब, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मुक्तेश्वर भाऊ हे शिवसेनेत प्रवेश केले. आणि आम्ही त्यांच्या सोबतच शिवसेनेमध्ये रासपमध्ये असताना सुद्धा त्यांच्या मित्रपक्ष म्हणून त्यांच्या सोबत काम केलं. 2019 मध्ये त्यांचं काम केलं. आणि पराभव कशामुळे झाला, का झाला, कशासाठी झाला मी सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे की कशामुळे हे झाला. या ठिकाणी पैशाचं मतदारसंघ आहे, यांना पैसा लागते आणि पराभव झाला असेल. आपण त्याच्यावर आता या ठिकाणी मीमांसा करणं हे योग्य राहणार नाही. तो काळ पाठीमागे 5 वर्ष 4.5 वर्ष लोटून गेलेला आहे. आणि तदनंतरही या ठिकाणी मुक्तेश्वर भाऊ धोंडगेंची इच्छा नसताना या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी एकनाथ पवारची एंट्री झाली त्या एंट्रीला सुद्धा आम्ही आहोत. आम्ही त्यांचं स्वागतच केलंय आणि या मतदारसंघामध्ये काम केलंय. पण त्यांची वागण्याची जी पद्धत आहे कार्यकर्त्यासोबत पक्ष संघटना वाढण्यामध्ये जे हिरारीनं काम करायचे त्या पद्धतीचे ते काम करत नाही. आणि त्यांच्याच वागण्यामुळे ते बॅकफुटवर जात आहेत, कार्यकर्त्याच्या नाही. कार्यकर्ते अजूनही त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्यामध्ये वेगळाच वागण्याचा प्रयत्न दिसतोय. आम्ही हात बोलाव. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहात, त्यांनीही तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत आणि ते विधानसभा निवडणुकी लढवण्यासाठी त्यांनी मतदारसंघामध्ये फिरत आहेत. असं असतानाही तुमचा वेगळा गट दिसते. खर तर शिवसेनेमध्ये एकनाथ पवारांनी यावं ही माझी प्रामाणिक इच्छा होती. पण आत्ताच मी तुम्हाला त्या विषयावर पुन्हा बोलणं उचित होणार नाही. या ठिकाणी आल्याच्या नंतर मला वाटलं होतं की भारतीय जनता पार्टीमध्ये जे संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहे ते त्यांचा पुरेपूर फायदा या मतदारसंघामध्ये शिवसेना वाढण्यासाठी होईल. पण त्यांनी फक्त त्यांचं एक मित्रमंडळ चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटते आजही त्यांनी शिवसेना या ठिकाणी कोणी उमेदवार असो
महाविकास आघाडी किंवा शिवसेनेने उमेदवारी दिल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी शिवसेनेचंच काम करणार. पण आता संघटनेमध्ये तुम्ही याला काढून टाका, याला घरी बसवा, हे नेत्याचं काम. तुम्हाला संघटना बांधायची आहे. शिवसेना ज्या अडचणीतून उद्धव साहेब या ठिकाणी जात आहे, त्या म्हणजे संकटांना सामोरे जाऊन वाट पुढे करून या ठिकाणी संघर्ष करत आहे. त्या ठिकाणी आपण नेत्यांनी आपण शिवसेना कशी बांधली पाहिजे हे तुम्ही धडे आम्हाला शिकवायचे सोडून देऊन तुमच्याच पद्धतीने या ठिकाणी पक्ष विखरण्याचा प्रयत्न. आज तुम्ही माझं सोडून द्या, उत्तम चव्हाण म्हणजे काय शिवसेना नाही. या ठिकाणी असंख्य असे कार्यकर्ते, या ठिकाणी खूप मोठा मतदार कार्यकर्ते गावागावामधून उद्धव साहेबाच्या पाठीमागं, बाळासाहेबाच्या मागं आणि नवीन भेटलेल्या मसालीच्या मागं आहेत. पण तुम्ही मोजून काढा की तुमच्या सोबत होते तेच कार्यकर्ते आज कुठं आहेत. असं नाही झालं पाहिजे. पुढचं पाटण मागचं सपाट. आज जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत आहेत का ते बघा. माझी आज बी विनंती आहे, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या ठिकाणी शिवसेनेचा आमदार झाला पाहिजे, उद्धव साहेबाला बळ भेटलं पाहिजे, शिवसेनेला बळ भेटलं पाहिजे, याच हेतून आम्ही या ठिकाणी काम केलं. कालच्या लोकसभेमध्ये या ठिकाणी ज्यांच्याकडे नेतृत्व होतं त्यांनी आम्हाला कधीच प्रचार यंत्रणेसाठी एक फोन केला नाही, एक सांगितलं नाही, कोणती गोष्ट सांगितली नाही. तरी पण या ठिकाणी महाविकास आघाडीचं शिवसेनेचं काम करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलो. त्याचाच अर्थ या ठिकाणी 69,000ची लीड तोडून या ठिकाणी आपण बरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये सोबत येऊन या ठिकाणी खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब हे विजयी झालेले आहेत. हे घोतक कार्यकर्त्याचं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने केलो. फक्त तुम्ही काय केलात, तुम्ही मित्रमंडळाचं काम केलात, तुमचा गट. पण आमच्याकडे गटच नाहीच. शिवसेनेचे पदाधिकारी आहात तुम्ही आजचा तालुका प्रमुख परमेश्वर जाधव, सभापती प्रतिनिधी पंडित आंबुलेकर, गणेश पंटेवार हे सर्व जे शिवसैनिक आहेत ते कुठेतरी एकनाथ पवार यांच्यापासून अलिप्त दिसत आहेत. नेमकी नाराजी काय आहे? हा प्रश्न तर आम्हाला विचारण्यापेक्षा आता मला म्हणजे तुम्ही नाव घेतलात, खरंच गणेश भाऊ कुंटेवार असतील, कट्टर कार्यकर्ता आहे, शिवसेना त्यांच्या अंगाअंगात आहे. तसल्याही माणसाला तुम्ही पक्ष संघटनेपासून दूर ठेवता आणि तिकडे उद्धव साहेबाला वेगळं सांगता, इकडे कार्यकर्त्याला दूर ठेवता. पंडितराव देवकांबळे सारखा एक मातंग समाजातला कार्यकर्ता ज्यांनी मुक्तेश्वर भाऊ धोंडकेसाठी काम केलं, शिवसेनेसाठी काम केलं. या ठिकाणी आम्हाला अनेक आमिषा आल्याच्या नंतरही बी आम्ही या ठिकाणी शिवसेनेचा मुक्तेश्वर भाऊचं या ठिकाणी विधानसभा यावी म्हणून आम्ही इकडं तिकडं पंचायत समितीचे सदस्य असताना सुद्धा सगळ्या त्यांच्या आमिषाला लाथ मारली. त्याचा विचार तुम्हाला होत नाही? हा, तुम्ही एखादी कार्यकर्ता मत मांडत असताना त्या मतामधून जर तुम्ही दुखावला तर त्यांना तर दूर करत असेल तर हे नेतृत्व नाही तुमचं. मग आम्हाला वाटतं की मग तुम्हाला कोणीतरी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या तरी नेत्याने इथं पाठवलंय शिवसेना संपवण्यासाठी. आम्हाला आजही वाटतंय जर असं जर कालांतराने जर विधानसभा पुढे डोळ्याच्या समोर आहे असं जर चालत असलं तर मला वाटतंय या ठिकाणी कोणीतरी या ठिकाणी कम्प्लिटली कोणाचं तरी ते काय म्हणतात या ठिकाणी माझ्या ग्रामीण भाषेमध्ये तू गुत्त घेऊन आलात. गुत्त एकनाथ पवार हे शिवसेना संपतील असं तुम्हाला वाटतंय? खात्रीशीर वाटायला. आज कोणतेही नेता असू द्या या ठिकाणी ज्यांना नेतृत्व करायची धमक आहे तो कार्यकर्ता चुकला असेल त्याला बोलून सांगा, तुम्ही त्यांच्या चुका सांगा, बिघडलं सावरलं असेल तर त्यांना सांगा, त्याला सोबत घ्या, खांद्याला खांदा लावून काम करा. आमची काय अडचण नाही. आम्हाला कोणती विधानसभा लढवायची नाही. आमच्या बापानं आमच्याकडे काय संस्थानिक नाही, कोणते कारखाने नाहीत, इटभट्टी बी नाही. आमच्या नावाला 4 गुंठे शेतही नाही. जे काही असेल बापाच्या नावानं. आम्ही पक्षाच्या तुमच्या बळावर का लोकांच्या बळावर काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही आम्हाला जर उलटून बाजूला जर फेकत असाल तर मला वाटते अन्याय आहे. बरं तुम्ही या ठिकाणी
पक्षामध्ये काम करत असताना पहा, पक्ष एकदा परमेश्वर जाधवला केलात, माझी कुठे तक्रार आली काय तुमच्या मीडियामध्ये लोकांमध्ये? कधी मी बोलून दाखवलो का बाबा? नाही ना, झालं गेलं. माझं म्हणणं एकच होतं, मी अनेकदा शिवसेनेच्या बैठकीमध्ये मी सांगितलोय आणि आपण त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करत असताना तुम्ही पाहिलाही असाल. माझं एकच म्हणणं होतं की या ठिकाणी जेव्हापासून विधानसभेची आपली सीट पडली 2019ला आणि मुक्तेश्वर भाऊच्या नंतर या ठिकाणी शिवसेनेला कोणी उभा न करण्याचा प्रयत्नच केला नाही कोणी. आज तुम्ही जाऊन बघा, जिल्हा प्रमुख झाले असतील, तालुका प्रमुख झाले असतील, आज बी सर्कल प्रमुख नाहीत. मी अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केलो, गण प्रमुख नाहीत, शाखेला प्रमुख नाहीत. मग संघटना कशी वाढणार? मित्रमंडळावर तेच करायचं का? मग आम्हाला दुःख वाटतंय. एखादी खासदार शिवसेनेमध्ये त्यांना एवढं भरगच देऊन जर एखादी खासदार फटाफट जाऊ लागले, हेमंत भाऊ सारखा कार्यकर्ता गेला, मोठे मोठे लोक गेले, शिंदे सारखा माणूस गेला, आम्हाला वाईट वाटायचं. मायला सुनी शिवसेनेने एवढं दिल्याच्या नंतर आता असं वाटायचं की त्याचा नरडीचा घोट घ्यायचं. आणि या ठिकाणी शिवसेना वाढत तुम्हाला एवढं मोठं काम करण्याची या ठिकाणी संधी दिल्याच्या नंतर तुम्ही काम करत नाही. महिन्यामध्ये याला बदला, त्याला बदला, ह्याला काढा, त्याला काढा, तेच. या संदर्भामध्ये तुम्ही पक्षश्रेष्ठीकडे अशी तक्रार केली आहे? मी केलो. मी प्रत्यक्ष काही भेटलो नाही. शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांच्याकडे त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी त्यांच्याकडे तक्रार नाही. काम उभं झालं पाहिजे साहेब, असं झालं पाहिजे साहेब, म्हणून मी या ठिकाणी खासदार राऊत साहेबांना सुद्धा मी सांगितलोय. माझं 1-2 वेळेस राऊत साहेबांची फोनवर बोलणं झालं, पण एवढं नाही. पण व्हॉट्सअपच्या निमित्तानं मी तक्रार केली नाही की शिवसेनेला पोषक असं वातावरण होत असताना या ठिकाणी त्या पद्धतीचं संघटनात्मक काम होत नाही. आज मला खूप धुऱ्यावर आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत, शिंदे गटाचे नाराज आहेत, काँग्रेसमधले सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करण्यासाठी तयार आहेत. पण तुम्ही कधी गेलाच नाही. तुमच्याजवळ जो कार्यकर्ता आला 15 दिवसासाठी राहिला, मग दुसऱ्या 15 दिवसाच्या नंतर पाहिल्याच्या नंतर तो कार्यकर्ता तुमच्याजवळ नाही, दुसरा कार्यकर्ता येतो. या ठिकाणी निश्चित शिवसेनेचा भगवा फडकू शकतो. नेतृत्वाने या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी लक्ष देण्याची गरज आहे. पण तुमचा पूर्ण एक गटच शिवसेनेपासून अलिप्त आहे, म्हणजे काम करण्यामध्ये एकनाथ पवार यांच्यासोबत काम करण्यामध्ये तुम्ही सक्रिय नाही, त्याच्यामुळे तुमच्यावर पक्षश्रेष्ठी कारवाई करू शकते. ठीक आहे, आमच्या भावना आम्ही पक्षाकडे कळवू. त्याच्यानंतरही पक्षाने आमच्यावर कारवाई केल्याच्या नंतरही आम्ही त्या शिवसेनेमध्येच काम करणार आहोत आणि अजिबात कारवाई वगैरे होणारच नाही. मी याचं कारण सांगतो की तुम्ही मला सांगा ना, लोकसभेचं आम्ही काम केलं प्रामाणिकपणे. या ठिकाणी जी काही नोंदणी द्यायची होती ती नोंदणी आम्ही पूर्ण केली. ज्या पद्धतीनं आम्हाला त्यावेळेस बॉन्ड द्यायचे होते कार्यकर्त्याचे, त्या ठिकाणी आम्ही सक्रियपणे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न. ठीक आहे, नेतृत्वामध्ये बदल झाला असेल, मला त्यामध्ये बाळू पाटील कराड या ठिकाणी शिवसेनेचं काम करत होते उपजिल्हा प्रमुख म्हणून, त्यांच्या माध्यमातून आम्ही काम केलं. खूप जास्तीत जास्त कार्यकर्त्याचे शपथपत्र आम्ही या ठिकाणी दिलो. त्याच्यानंतर आम्हाला पक्ष कार्यकर्त्याची नोंदणीसाठी या ठिकाणी आम्ही काम केलेले इथं गट्टेच्या गट्टे आहेत आमच्याकडे, वर पाठवलो. बाकीचे आमच्याकडे रिशूट कॉपी आहेत. आम्ही सगळ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गण वाईज गावामध्ये जाऊन त्या कार्यकर्त्याकडून आम्ही नोंदणी करून घेतली. तदनंतर पुन्हा जे कोणी शिवसेनेमध्ये आलेत त्यांच्या माध्यमातून कसं काम झालं काय मला दाखवा. नाही झालं ना, नाही होत. आल्याच्या नंतर याला काढा, त्याला काढा, ह्याला काढा, त्याला काढा, हे कुठला आहे? तुमच्यावर एक सातत्याने आरोप केला जाते की तुम्ही तुमचे जे जावई आहेत ते पुरुषोत्तम धोंडगे यांच्या शाळेवर आहेत, त्यामुळे तुम्ही यांच्या विरोधात कुठेतरी भूमिका बजावत आहात. हेच सांगतोय. हे जे मुंडे साहेब संघर्ष करत गेले ते आम्हाला करावं लागले. उद्धव साहेब जे संघर्ष करायले
ते बी आम्ही तोच संघर्ष आमचा चालू आहे. मला एक गोष्ट सांगा, श्री एज्युकेशन सोसायटी, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी म्हणजे माझा जावई त्या ठिकाणी नोकरीला आहे म्हणून माझ्यावर तुम्ही संशय घेता. पक्षाचा आणि नोकरीचा तिथं अर्थार्थी संबंध येतो काय? माझा प्रतिप्रश्न आहे, या ठिकाणी मी कुणाचं काम करतोय? श्री एज्युकेशन सोसायटीचं करतो. कुणाचं म्हणलं तुम्ही? तुमची जावई श्री शिवाजी कॉलेजच्या शाळेवर असल्यामुळे तुम्ही एकनाथ पवार यांच्या विरोधामध्ये काम करत आहात असा एक सातत्याने. माझा जावई युवा सेनेचा युवा पदाधिकारी आहे तालुक्याचा आणि त्यांचं संस्थेचं काम झाल्याच्या नंतर पूर्ण वेळ हा युवा सेनेचं काम करतोय. त्यांना ज्ञात नसेल, पण माझा प्रतिप्रश्न आहे, मग हे जे संस्था चालक आहेत त्यांचे भाऊ मुक्तेश्वर धोंडगे शिवसेनेमध्ये आहे संपर्क प्रमुख म्हणून, मग त्यांच्यावर तुम्ही कशी शंका घेत नाही, माझ्यावर घेता? त्यांच्यावर तुम्ही शंका का नाही घेत? माझ्यावरून का घेता? मी त्यांच्यासोबत जाऊन कोणत्या भाषणामध्ये त्यांचं काम केलंय की बाबा त्याच्या टीम मध्ये जाऊन काम केलंय? मुक्तेश्वर धोंडगे त्यांच्यावर टीका करत नाही. कोण? मुक्तेश्वर धोंडगे हे संस्थेचे जरी असले हा तरी ते एकनाथ पवार यांच्यावर टीका करत आहेत. सोशल मीडियातून नेहमीच मी एकनाथ पवारवर कधीच शिवसेनेचे नेते म्हणून वैयक्तिक म्हणून कधीच टीका केलेली नाही. मला दाखवा कधी केली ती. मला दाखवा कधी केली ती. मला दाखवा. या ठिकाणी जशी जशी विधानसभा आली आपल्या मतदारसंघामध्ये 7 ते 8 विधानसभेचे भावी आमदार गुडघ्याला भाषण बांधून आहेत. संख्या वाढत चालली आणि मी म्हणलो तुमचा धोंडे म्हणजे बसवेश्वर महाराजांची जयंती होती त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना सामाजिक संघटनेची दिशा वगैरे बोलत असताना त्या ठिकाणी मांडलो की या ठिकाणी भूत आलाय भावी आमदाराला म्हणून. तुम्ही कशाला लावून घेता? लावून घेऊ नका. आपलं काम चालू ठेवा. आम्ही बी दररोज शिवसेनेचं काम करतो. नवख्या कोणी लोकाला आणून उगे पुढे करून काही बी करू नका म्हणा. महाविकास आघाडीने जर एकनाथ पवार यांनाच उमेदवारी जर दिली तर तुमची भूमिका काय राहणार आहे? जी पक्षाची ती आमची राहणार आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर 100% आम्हाला काम करावं लागणार आहे. वाजून करू. जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा जास्तीनं करू, जोमानं करू. विरोध बघितला तर एकनाथ पवार हे उमेदवार होऊ शकतात. आज आम्ही सांगू शकत नाही. आजही शिवसेनेमध्ये या ठिकाणी अनेक आमदारकी लढू शकतात असे उमेदवार इतर पक्षामध्ये या ठिकाणी संपर्क साधून पक्षश्रेष्ठीलाही उद्धव साहेबाकडे आहेत. इथेही तालुक्यामध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याची चर्चा करतात. जर या ठिकाणी महाविकास आघाडीतून शिवसेनेला उद्धव साहेबांनी जे काही कोणी उमेदवार दिली त्याचा पताका आम्ही घेऊन या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी शिवसेनेचा भगवा कंधारच्या किल्ल्यावर फडकवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि तोच मनसुबा आमचा आहे. उत्तम चव्हाणची पुढची राजकीय कारकीर्द कशी राहणार आहे आणि काय भूमिका राहणार आहे? आता भविष्य मी काय सांगू शकणार नाही. आता पंचायत समिती सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य आहात. भविष्यामध्ये आणखी तुम्हाला कोणती निवडणूक लढवावी अशी वाटते? जर झाल्या तर मला तर वाटतंय विधानसभेच्या नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका भविष्यामध्ये होतील की नाही अशी शंका आहे. असं जर केंद्रामध्ये एखादी जर बिल सादर झालं आणि त्याच्यावर जर बहुमत जर झालं तर यदाकदाचित ह्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, माझं वैयक्तिक मत आहे, मी तेवढा अनुभवी आणि तेवढा बोलणारा कार्यकर्ता नाही, पण मला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये मोदीजींना वाटते की भाजप सरकारला वाटते की हे सगळ्यामधल्या संस्थानिक जे काही संस्था आहेत, सहकार आहे, हे सगळं बंद. तुम्ही पाहता असाल आता मार्केट कमिटीच्या सुद्धा सगळ्या बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत. याच्यानंतर मार्केट कमिटीच्या निवडणुका होणार नाही. त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेची अवस्था होणार आहे. त्याच्यासाठी मला तर सांगायचं की एकदा व्हावं. मी कार्यकर्ता म्हणून बोलतोय, सर्वपक्षीय कार्यकर्त्यासाठी बोलतोय.
जे कार्यकर्ते म्हणून काम करतात ना, एकदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका व्हायच्या तर अगोदर होऊ द्या, हा मग बघा कस. अहो अनेक ठिकाणी मला काय म्हणायचं आहे, या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीनं बॉन्ड देण्याचं शपथपत्र देण्याचं शिवसेनेमध्ये काम केलो, आघाडीनं केलो, त्याच्यानंतर आम्ही शिवसेनेची नोंदणी त्याच पद्धतीनं जोरदार या ठिकाणी या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा माणूस निवडून आला पाहिजे म्हणून केली. त्याच्यानंतर सुद्धा या ठिकाणी आम्ही छोटे छोटे मित्र पक्ष घेऊन या ठिकाणी कंधारची मार्केट कमिटी असेल, लोह्याची मार्केट कमिटी म्हणजे कंधारची मार्केट कमिटी या ठिकाणी शिवसेनेचा कार्यकर्ता पुढे आले पाहिजे. शिवसेनेचं काम करण्यासाठी आम्ही गावागावामध्ये आम्हाला संधी भेटेल म्हणून आम्ही या ठिकाणची निवडणूक लढवली. तर मला काय म्हणाल जाते, तथाकथित जे नेते आहेत त्यांनी मार्केट कमिटी का लढवली नाही, कार्यकर्त्यांना बळ का दिलं नाही या ठिकाणी? मग तुम्ही लोह्याची निवडणूक लढवता आमदारासोबत राहून लढवता. या ठिकाणी तुम्ही जर आपली ताकद या ठिकाणी जर लढवली असते तर आपले 17 पैकी काहीतरी 4-5 त्या पद्धतीनं तुम्ही जर सगळ्या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जे तुम्ही सांगताय ना, तुमच्या स्वतःसाठी सांगताय ना, मी ऐसा करांगा वैसा करेंगे, मग कार्यकर्त्यासाठी कधी करणार, शिवसैनिकासाठी कधी करणार? भंडाऱ्याचं जेवण सगळ्यासाठी असते, एकट्यासाठी नसते, वाडेकऱ्यासाठी. वाडेकऱ्यांनी सगळ्याला वाढलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्याच्या नंतर तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहात. भविष्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे, या ठिकाणी शिवसेना एवढ्या संकटात असताना या ठिकाणी पक्ष गेला, निशाणी गेलं. खालच्या स्तरावरच्या विरोधकांनी उद्धव साहेबांवर टीका केली, आमचे मन हेलावून जात आहे. एवढ्या याच्यामधूनही एका फिनिक्स पक्षासारखी उभारी घेऊन या ठिकाणी उद्धव साहेबांनी काम केलं. निश्चितच आम्हाला वाटते की स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी मतदार, शेतकरी बांधव, तरुण, विद्यार्थी सगळे उभा टाकतील. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचा डंका वाजणार आहे. आणि ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून कार्यकर्ते आमदार झाले, लहान लहान कार्यकर्ते आमदार झाले, खासदार झाले, त्याच पद्धतीनं पुन्हा एक परिस्थिती या ठिकाणी शिवसेनेची निर्माण होणार आहे. शिवसेनेचं वादळ या ठिकाणी उमटणार आहे. आणि या त्याच माध्यमातून या ठिकाणी नवीन नेतृत्व, जे पंचायत समिती सदस्य होतील, जिल्हा परिषद सदस्य होतील, तेच भावी शिवसेनेचे आमदार, खासदार म्हणून सुद्धा या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी उद्धव साहेबांकडून मिळणार आहे, अशी मला खात्री वाटते. धन्यवाद उत्तम भाऊ, तुम्ही हिंदवी बाणाला दिलखुलास अशी बातचीत केला. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.